मनोज जरांगे पाटील हे आज नवी मुंबईतून मुंबईकडे कूच करणार होते, परंतु मंत्र्यांचं जे शिष्टमंडळ आहे त्यांच्या भेटीनंतर जो आहे त्यांचा एक दिवसाचा मुक्काम जो आहे तो नवी मुंबईत वाढलेला पाहायला मिळत आहे। आपण नवी मुंबईतील APMC बाजारपेठेमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये आहोत। याच कांदा बटाटा मार्केटमध्ये मराठा आंदोलक जे थांबलेले आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येते। या ठिकाणी आपण बघत आहोत कशा पद्धतीने जेवण बनवण्यात येत आहे। डाळ, भात, भाजी असे जे वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते मराठा आंदोलकांच्या जेवणासाठी जे आहे ते तयार करण्यात येताना पाहायला मिळत आहे। जेवण बनवणारे जे आचारी आहेत, कामगार आहेत, ते या ठिकाणी मोठी मेहनत घेऊन जे आहे ते जेवण बनवण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तब्बल 25,000 लोकांचं जे जेवण आहे ते या ठिकाणी बनवण्याचं काम सुरू आहे। कांदा बटाट्याचं जे व्यापारी असोसिएशन आहे यांच्या माध्यमातून जे आहे हे जेवण बनवण्यात येत आहे। यांच्या माध्यमातून जे आहे या जेवणाची तयारी करण्यात येते। आपल्याबरोबर संचालक आहेत अशोक वाळुंज, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर किती लोकांचं या ठिकाणी जेवण बनवण्यात येत आहे आणि एकंदरच आज मुक्काम वाढलेला आहे, काही धावपळ वगैरे झालेली आहे का असं वाटतं? काय झालेलं आहे? एकंदरच मराठा आंदोलकांचा मुक्काम वाढलेला आहे, त्यामुळे कुठेतरी पळापळ झालेलीची बघायला मिळते। नेमकं काय? पळापळ बिलकुल झालेली नाही। कालपासून आम्ही जे मराठा नवी मुंबईत आलेले आहेत जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जो हा मोर्चा आहे, हा मोर्चा जेव्हा नवी मुंबईत आला त्यावेळेला आमची दिवाळी आम्ही कालपासून साजरी करत होतो आणि ही दिवाळी साजरी करायचं एकमेव कारण म्हणजे आमचं आरक्षण। आणि हे आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटील 7 महिन्यापासून जे प्रयत्न करतात आणि हा शेवटचा लढा आंतरवालीपासून जेव्हा मुंबईत यायला निघाला हे आम्हाला जेव्हा समजलं तेव्हापासून आम्ही अतिशय आनंदात आहोत। इथे नवी मुंबईत आल्यानंतर आम्ही कालपासून जे जेवणाचं नियोजन केलं आहे, काल माझ्या इथं APMCमध्ये जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोक थांबली होती। त्यांची सगळी काल संध्याकाळपासूनची राहायची व्यवस्था असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल, त्यांची झोपायची व्यवस्था असेल, संध्याकाळचं जेवण, आज सकाळचं सुद्धा भरपूर नाश्ता आणि जेवण दिलं होतं आम्ही। परंतु अचानक जरांगे पाटलांनी निर्णय घेतला का नव्या मुंबईतच मुक्काम करायचं। त्यांचा जसा आम्हाला 4 वाजता निरोप आला, आम्ही परत नवीन जोमानं आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परत बैठक घेतली आणि अख्ख्या नव्या मुंबईकरांना आवाहन केलं का पुन्हा एकदा आपल्याला जरांगे पाटलांच्या आज रात्र जी नव्या मुंबईत APMCमध्ये काढणार आहेत त्या APMCमध्ये पुन्हा नियोजन करायचं। त्या नेतृत्वाखाली आम्ही शशिकांत शिंदे साहेबांच्या आदेशावरून आता आम्ही परत इथे जवळजवळ 35-40 हजाराचं ह्या मार्केटला नियोजन करतो आहे। भाजी आणि फ्रूटला जवळजवळ 50-60 हजार लोकांचं नियोजन आहे। दानाबंदर मसाला मार्केटला 50 हजाराचं आणि नव्या मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याच संस्था आहेत ते लोक नियोजन करतात। आजसुद्धा आमच्याकडं नव्या मुंबईमध्ये आणि APMCच्या माध्यमातून जवळजवळ 2 लाखाच्या वरती लोकांचं नियोजन आहे। कुठेही आम्ही कमी पडणार नाही। जोपर्यंत मराठा नव्या मुंबईमध्ये आहे मॅडम, जोपर्यंत मराठा नव्या मुंबईमध्ये आहे त्याला कुठेही राहण्याची खाण्याची व्यवस्थेला आम्ही कमी पडणार नाही। एक मराठा लाख मराठा हे जे ब्रीदवाक्य जरांगे पाटील इथून आरक्षण घेऊनच परत जाणार आहेत। त्यामुळं जोपर्यंत जरांगे पाटील इथं आहेत त्यांची व्यवस्था करायची जबाबदारी आमची आहे। नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे साहेबांनी घेतले, त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही। नक्कीच सर, 2 दिवस झाले बाजारपेठा बंद आहेत, काल देखील बाजारपेठा बंद होत्या, आज देखील बाजारपेठा बंद आहेत। उद्या कशा पद्धतीने नियोजन करणार आहात? उद्यासुद्धा बाजारपेठा बंद राहणार आहेत। आज बाजारपेठा बंदचा महत्त्वाचा नाही आहे, आज आमच्या मुलाबाळांना पुढच्या भविष्याचा विचार करतो आहे। आम्हाला 4 दिवस मार्केट बंद राहिल्याने काही फरक पडणार नाही। मुंबईमध्ये पुरवठा होऊ नाही तर नाही होऊ तो सरकारने विचार करायचा आहे। पुरवठा जर मुंबईमध्ये झाला नाही ती सरकारची जबाबदारी आहे। जरांगे पाटील नव्या मुंबईत आहेत तोपर्यंत बाजारपेठा बंद राहतील हे सरकारने लक्षात घ्यावं। एकंदरच या ठिकाणी किती लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीने असणार आहे? 5ही मार्केटचा जर विचार केला आज सुद्धा आम्ही 2 लाख लोकांचं नियोजन APMCमध्ये केलं आहे। उद्यासुद्धा जरांगे पाटील नव्या मुंबईत राहिले, उद्यासुद्धा करणार। जोपर्यंत जरांगे पाटील नव्या मुंबईत आहेत तोपर्यंत नरेंद्र पाटील साहेब असतील, आमदार शशिकांत शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी व्यवस्था करणार। बाजारपेठा किती दिवस बंद राहिल्या त्याचा विचार आम्ही करणार नाही, त्याचा विचार सरकारने करायचा, हा विचार आम्ही नाही करणार।
नक्कीच तुम्ही आता एक वक्तव्य केलं, बाजारपेठा कितीही दिवस बंद राहिल्या तरी त्याचा आम्ही विचार करणार नाही. एकंदरच लाखोंची करोडोंची उलाढाल या बाजारपेठांमधनं होते आणि अचानक अशी बाजारपेठ बंद झाल्यावर व्यापार ठप्प होत आहेत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बरोबर आहे ना, लाखोकडे करोडो रुपयाचं रोज ट्रान्झॅक्शन होतं. जर तुम्ही पाचही बाजारपेठांचा विचार केला तर 125 ते 150 कोटी रुपयाचा रोज ट्रान्झॅक्शन होतं आहे. 125 कोटीच्या वरती रोज ट्रान्झॅक्शन होतं आहे. आज विचार करा, 2 दिवस झाला बाजारपेठा बंद आहेत, अजूनसुद्धा 2 दिवस बंद राहतील. याचा विचार शासनाने करायचा, आम्ही करणार नाही. आमचं नुकसान होतं आहे, होऊ द्या लाखो रुपयाचं, त्याचा विचार शासनाने करायचा. याच्यानंतर पुरवठा कमी होईल, पुरवठा कमी झाला तर मुंबईची काय परिस्थिती होईल तो सरकारने विचार करायचा, तो आम्ही नाही विचार करणार. आम्हाला आता ही आमची शेवटची संधी आहे. या संधीमध्ये आम्ही आरक्षण घेणार तरच जरांगे पाटील मुंबईच्या बाहेर जाणार. आणि जरांगे पाटील इथं आहेत तोपर्यंत आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. किती दिवस मार्केट बंद राहू द्या, होऊ द्या सरकारची इच्छा पूर्ण. आमचं काही नुकसान झालं आम्ही पण त्याला जबाबदार, आम्हाला काय फरक नाही पडत. एकंदरच राज्य सरकारवरती तुम्ही टीका करताय तर मी टीका नाही करत, आम्ही टीका करत नाही, आम्ही टीका करत नाही. कृपया याची आपण शासनाने सुधारणा घ्यावी. आम्ही शासनाला विनंती करतोय, जरांगे पाटलांचा प्रस्ताव मंजूर करा ही आम्ही विनंती करतोय. मी काय म्हटलं का मार्केट किती दिवस बंद राहू द्या, का बंद राहू द्या? जरांगे पाटील नव्या मुंबईत आहेत. जरांगे पाटील नव्या मुंबईत असताना मार्केट कसं काय चालू राहील? एवढ्या लोकांची सोय कोण करणार? आज आम्ही नव्या मुंबईमध्ये 3.5-4 लाख मराठा आहेत, त्यांची व्यवस्था करायची. बाहेरनं एवढे पाहुणे आलेत आमच्याकडं, ते आमची जबाबदारी आहे. त्यावेळेला आम्ही व्यापारासाठी आम्ही व्यापार करत बसणार आणि आमचा समाज रस्त्यावरती उभा राहिला आहे, आम्ही ते कदापि सहन करणार नाही. ही सरकारला आमची विनंती आहे का तुम्ही आज चित्र बघा नव्या मुंबईचं काय झालं आहे आणि हे चित्र होत असताना याचा विचार सरकारने करायचा. आम्ही विनंती करतो सरकारला. जरांगे पाटील साहेबांनी सरकार त्यांनी बोलली काय चालली ती त्यांचा विषय. APMCच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो, आम्ही विनंती करतो का आपण आमदार शशिकांत शिंदे साहेब असतील, नरेंद्र पाटील साहेब असतील, आपण त्यांच्यावर विचार करा, चर्चा करा, मार्केट बाजारपेठा चालू ठेवा. ही मंडळी बाहेर गेली नव्या मुंबईच्या, आम्ही बाजारपेठा चालू ठेवतो, अन्यथा आम्ही बाजारपेठा चालूच ठेवू शकत नाही. नक्की जोपर्यंत जरांगे पाटील हे नवी मुंबईत आहेत तोपर्यंत बाजारपेठा बंद राहणार, त्याशिवाय चालू करणार नसल्याच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या संचालकांनी व्यक्त केलेल्या आहेत. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई.